चालू करतो. हा, हा. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो आहोत. अनुश्री आणि हरिश्री ह्या दोघींनी हे तयार केलेलं आहे. दादा, मुलांना खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. खूपच सुंदर आणि छान. आता आपण हे बघूया दीप प्रज्वलन. काही आवाज येतोय ना दीप जरा प्रज्वलनाचा? बारीक काय हो? बारीक आहे का? हा, असू दे. आवाज वाढवा. जरासा आवाज वाढव. माझ्याकडे वाढत नाही दादा. मग बरं, ठीक ठीक आहे, असू दे. आहे, असू दे. प्रकीर्ण पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासाम् वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. आता ह्याच्यानंतर शंखवादन होणार आहे. 2 मिनिटं ताई, आपल्या गेस्ट आलेले आहेत, आपण ओके ओके. हा हा. वेलकम करू. ज्योती शिंदे ताई, आपल्या या आनंदोत्सवामध्ये आपलं स्वागत. तर मी हा, 2 ठीक मिनिटात आहे. त्यांची ओळख करून देतो. हो, ताईला स्पॉटलाइट करा ताई. हो, केलं. ज्योतिताई, जय श्रीकृष्ण. कृष्णाताई आपली आपली खूप जुनी ओळख आहे. आहे वाचलं मी पार्सली टी केली आहे तुम्ही. दादानी बोलवल्यावर आलाय, मी बोलवल्यावर तुम्ही आला नाहीये. आता स्पेशल माझ्यासाठी तुम्ही यायचंय आनंदोत्सवाला. अरे तुम्ही बोलवलं मी नाही आले असं कधी झालं? हो, तुम्ही बिझी होता. हो का? अच्छा हा. अच्छा, आता माझ्या नाही तुम्ही लक्षात. Sorry. माझ्यासाठी स्पेशल यायचंय एकदा. आता तुमचीच बॅच आहे नाही, तुमचाच क्लास आहे. पण दादानी तुम्हाला आमंत्रित केले. बरं बरं बरं. जय श्री ठेवीन आता. खूप छान वाटलं तुम्हाला बघून, तुम्हाला भेटून खूप दिवस झाले. ताई माझ्या बरोबर L4 मध्ये होत्या, मी GC होतो हा त्यावेळी. हा. खूप तर खूप ज्योतिताई तुमचं स्वागत आहे. पुण्याच्या आहेत आणि गीता परिवार त्यांनी 2021 मध्ये जॉईन केला. त्यांनी आतापर्यंत L1 to L4 हे प्रशिक्षण देतात आणि त्यांनी जून 2024 मध्ये गीतावृत्ती झालेले आहेत. त्यांनी ते सध्या L3 साठी मेंटर म्हणून पण काम करतायत आणि जुलै 2021 पासून ट्रेनर आहे. तर मी ज्योतिताईला करतो की त्यांनी छोटस आपलं मार्गदर्शन द्यावं, कारण आमचे बालक हे आहेत, सुज्ञ आहेत आणि त्यांनी छान वर्ग केलेला आहे आतापर्यंत. तर त्यांचं पण तुम्ही परीक्षण करावं किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं. जय श्री किड्स बॅच आहे का ताई? हा. हो हो, किड्स बॅच. हो, छान, खूपच छान. छोटी मुलं आहेत, खूप छान म्हणतात पण. अच्छा, काय वयोगटातली आहेत? मला वाटते तरी मोठ्या मुली आहेत, तरी 17-18 वर्षाची आहेत. बरं बरं, छान. कारण खूपच छान, मला खूपच छान वाटलं किड्सच्या बॅचला. कारण मी पण एका शाळेमध्ये पण मी जाते शिकवायला आणि मुलांचा अनुभव खूप छान आहे माझ्यासाठी तरी. आणि मुलं म्हणजे त्यांची काय ग्रास्पिंग पॉवर, म्हणजे श्रवण करण्याची आणि घेण्याची जी क्षमता असते ती आपल्यापेक्षा खूप चांगली असते. मेंदू खूप तल्लख असतो त्यांचा आणि मला वाटतं शिकवता शिकवता अध्याय पाठ होतात बहुतेकांचे. आणि उच्चारही सध्या थोडासा इंग्लिश मिडियममुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय मुलांना, पण तरी सुद्धा आपले संस्कृत शब्द पण ते पटकन उचलतात. म्हणजे माझा तरी लहान मुलांच्या बाबतीत हाच अनुभव आहे आणि मला खूप आवडतं शिकवायला. बरोबर आहे तुमचं अगदी. कारण ताई तुम्ही रोज क्लास घेताय, तुम्हाला पण माहिती असेल हे. खरं आहे, अगदी बरोबर आहे.
आणि मला तर खूप आवडतं आणि म्हणूनच तिथे मी पण एका शाळेमध्ये जाते. 5वी ते 9वीची मुलं असतात तिथे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे मुलांचा आणि मनापासून करतात. आपण जे काही सांगतो ते खूप मनापासून करतात. प्रश्नही तेवढेच असतात. तुमच्या वर्गामध्ये मुलं पुष्कळ प्रश्न विचारत असतील, त्यांना शंकाही खूप असतात हो 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 आणि त्यांना जर आपण सायंटिफिकली व्यवस्थित उत्तर दिलं तर समाधान होतं त्यांचं. आणि ही मुलं खूप वरच्या लेवलची आहेत. म्हणजे आपण आपल्यापेक्षा त्यांचा मेंदू खूप तल्लख आहे आणि त्यांचं ज्ञान खूप आहे. कारण संगणक पिढी आहे. मीडियामुळे मोबाईल लॅपटॉपमुळे काय त्यांचं ज्ञान खूप जास्त आहे आपल्यापेक्षा. त्यांच्या वयाच्या मानाने खूप जास्त त्यांना माहिती अगदी असते. अगदी हो फक्त ती आपण त्यांना समजावून सांगितलं की त्यांना पटते. बरोबर. आता किती 12 आणि 15 वाद्य होता तुमचं नाही L1 ला? 12 नाही 14, 17, 90 L2 अच्छा होती. L2 ची आहे, सॉरी तुमची L2 ची आहे ना? 14, हो. 17, 9 कसा 16. अनुभव आहे ताई तुमचा मुलांच्या बाबतीत? खूपच छान आहे हो. खूप छान म्हणतात पण आणि तयारी आहे आणि जरी म्हणायला आलं नाही ना तरी जशीच्या तसं चरण म्हणण्याची म्हणजे हे आहे त्यांच्याकडं. जसं सांगू तसं ते त्यांचे शब्द वळतात आणि खूपच छान अगदी सगळी मुलं खूप छान आहेत. मला एकच संधी मिळाली शाळेमध्ये की मला श्लोकार्थ पण तिथे सांगावा लागतो आणि श्लोकार्थ सांगितल्यावर मुलांना म्हणजे इतकं सुंदर ऑफलाईन पडतं. जाता का? हो, ऑफलाईन मी जाता? ऑफलाईन जाते एका शाळेमध्ये हं, आणि त्या संचालकांची विनंती होती की आम्हाला थोडासा श्लोकार्थ सांगावा म्हणून. बरं. आणि तिथे शिक्षणाधिकारी आले होते एका कार्यक्रमाला आणि तेव्हा हं. शिक्षणाधिकाऱ्यांनी इतकं कौतुक केलं गीता परिवाराचं आपल्या हं. की तुम्ही, आणि त्यांची हीच इच्छा होती शिक्षणाधिकाऱ्यांची पण, की मुलांना थोडासा श्लोकार्थ सांगावा. आणि श्लोकार्थ सांगितल्यावर काय होतं, मुलांना नुसते संस्कृत शब्द माहिती असतात, मग त्यांना ते समजत नाही ना, फक्त ते बरोबर. म्हणायला बोलल्यासारखे होतात. पण ज्याला आपण अर्थ सांगतो ना त्यांना तितकं मनापासून पटतं. पण मी काही खूप अर्थविवेचन करत नाही, फक्त श्लोकार्थ सांगते आणि तेवढं पुरेसं असतं मग मुलांना. त्याच्यासाठी गीता परिवाराकडनं परवानगी घ्यावी लागते का? ऑफलाईनला चालतं, चालते. ऑनलाईनला नाही चालत. ऑफलाईनला आपण छोटं मोठं घेऊ शकतो. अर्थविवेचन नाही करत मी, पण श्लोकार्थ सांगतो. हं, हं. तर कारण तेवढं कुठल्या शब्दात शाळेत? आणि आणि मला वाटतं तुमच्याही वर्गामध्ये झालं असेल, 17 अध्याय जेव्हा शिकवल्या कसं वाटलं मुलांना? आहेत का मुलं? आहेत ना. अनम्यूट होतील का? हा नंदिता ते अनम्यूट करा मुलांना. सगळ्यांना सगळ्यांना केलं admit. शुभाश्री तुला कसं वाटलं सांग? प्रीतीश ताईनं सांगा तुम्हाला कसं वाटलं प्रीतीश? ताई त्यांना स्पॉटलाईट करता येईल का थोडंसं मुलांना? काही रिमूव्ह हो, करा हो. स्पॉटलाईट, ताईचं रिमूव्ह करा स्पॉटलाईट म्हणजे येतील हो. ते. त्यांचं रिमूव्ह केलं. कोण कोण बोलतायत का? हा बोला. हा शर्वी सांग तुला कसं वाटलं? शुभाश्री कसं वाटलं तुम्हाला? सांगा ताई ना. कसं वाटलं तुम्हाला? कुठला अध्याय आवडला तुम्हाला? ताईंनी जे तुम्हाला 4 अध्याय शिकवले असतील आता 3, 9वा, 14वा, 17वा, त्यातला कुठला अध्याय आवडला तुम्हाला? कुठला छान वाटला जास्त? 16वा पण झाला असेल. हो हो 14वा आवडला? का आवडला? काही सांगू शकाल? मला 14वा आवडला. हो का? काय आवडलं त्यातलं 14व्या अध्यायातलं? त्यामध्ये वेगवेगळे शब्द होते. अच्छा, म्हणायला सोपे वाटले का? हो. अध्याय म्हणायला सोपा वाटला हो. म्हणून आवडला? हो. अच्छा, आणखी 17वा अध्याय कोणी कोणी वाचला? कोणाला आवडला 17वा अध्याय का नाही आवडला कोणालाच? रेहांश हा बोल. रेहांश बोल. आपण चांगल्या माणसाच्या लक्षणाने वागलं पाहिजे, म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे. मला सगळेच आवडले कारण की त्याच्यात नवीन नवीन माहिती असतात. हो का? अच्छा. तुम्हाला जेव्हा 17वा अध्याय शिकवला ना, तुम्हाला काही श्लोक त्यातला एक सांगते. तुम्ही तो श्लोक वाचला म्हणजे तुमच्या लक्षात असेल. आयुसत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्त्या स्निग्धा स्थिरा हृदय आहारा सात्विक प्रिया. काय आवडलं ह्या श्लोकातलं? आवडलं का तुम्हाला? ताईंनी तुम्हाला शिकवलं असेल ना. त्यामुळे आहाराबद्दल आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे?
हम्म. म्हणजे तुम्हाला आपण रोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण कसा आहार घेतला पाहिजे, का घेतला पाहिजे, हे तुम्हाला समजलं असेल थोडंसं. त्या अर्थविवेचन ऐकलं का तुमच्यापैकी कोणी शनिवारी? संजय दादा घेतात बघा. घेतलं का ते संजय मालपाणी दादांनी? खूप सुंदर घेतात ते 17 वाद्य. ऐकला तुम्ही कोणी अर्थविवेचन? नाही, बहुतेक कोणी ऐकलेलं नाही नाही. ना? हा. मग आता एक संधी वेळेस माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की अर्थविवेचन जेव्हा होईल ना शनिवारी 14, 16, 9 आणि 17 या 4 अध्यायांचं अर्थविवेचन अगदी अगदी तुम्ही सगळ्यांनी ऐका. आणि ते ते जेव्हा तुम्ही ऐकाल ना तुमची आवड अजून वाढेल त्याच्यामध्ये, दुसरं काही नाही. युट्यूबवर अवेलेबल आहेत, तर त्यांनी परत ऐकायला हरकत नाही. कारण हा. कारण अर्थाशिवाय काही कळणार नाही इकडे. नाही तरी आपली मुलं आपण पुष्कळसं समजतं त्यांना. आणि कारण हे शब्द आहेत ना, आता ही मुलं तेवढी लहान नाहीयेत. जसं कटव आम्ल त्यांना समजतं, कडू आम्ल अति उष्ण आहे, तिखट आहे, एवढं तर अर्थ हो. मुलाला समजतंय शब्दांचा. चांगल्या माणसाचे लक्षण आणि वाईट लक्षण सांगितले भारतीताई पण आलेले आहेत. भारतीताई दादा? पण आलेले आहेत. हो, भारतीताई आलेले आहेत. भारतीताई भारतीताई खूप खूप मनापासून स्वागत. जय श्रीकृष्ण. वेलकम वेलकम भारतीताई. अं, हा. जय श्री कृष्ण. कंटिन्यू भारतीताई नंदिता ताई, आमच्या मुलांना म्यूट कराल का? हा आता मुलांना मी आवाज येतोय अनुश्रीकडून. Am I not? हा, भारतीताईंना अनम्यूट करा. नंदिता ताई, हा, Jai Shri Krishna to all. जय श्रीकृष्ण ताई. Jai Shri Krishna. वेलकम दीदी. Yes, Bhaiya, Jai Shri Krishna. जय श्री कृष्ण. ये L2 की बैच, दिस बैच इज L2 I चिल्ड्रंस know. बैच. Yes, I know. We will know our house, no, like that. It is our group. I should know. हा, ज्योतिताई कंटिन्यू करू देत की दादा. ओके ओके. Yes, you continue. ओके. ज्योतिताई बोला. जय श्रीकृष्ण. राधिका ताईंची आणि माझी तर आधीच ओळख आहे. ताईंनी हक्काने मला हो. सांगितलं, मागच्या वेळेला मला बोलवलं नाही. मी हो नाही म्हटली, मला आठवत नाहीये. सॉरी ताई, पुढच्या वेळेला नक्की तुम्ही मला सांगितलं तर मी येईन. हो, आणि मला पण L2 मलाही नेहमी आवडते. ह्या आता जी माझी L4 मिळायच्या आधी मी L2 चीच बॅच परत एकदा केली, कारण हे अध्याय मलाही खूप आवडतात L2चे. हो हो, हे खरंच. पाठांतरालाही सुंदर आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा हे अध्याय आपल्याला उपयोगाचे औषध आहेत. आहे, खूप औषध लगेचच आहे. उपयोगाचे आहेत. म्हणजे बाकी हो. मग आपल्याला खूप किचकट आहेत थोडेसे. हे हो. अध्याय कसे सोपे आहेत आणि समजायला सोपे आहेत आणि आचरण करायलाही सोपे आहेत. त्यामुळे सगळ्या ह्या मुलांनी, मला तरी वाटतं तर ही सगळी मुलांची बॅच आहे, त्यामुळे जास्त मी काय सांगणार, ह्या मुलांना एवढंच सांगेन की तुम्ही जसा अभ्यास करता, आता तुमचं अकॅडमिक इयर संपत आलं असेल, मार्च किंवा एप्रिलमध्ये संपेल, त्याच्यानंतर माझी एवढीच एक विनंती आहे, तुम्ही एक एक अध्याय पाठ करायला घ्या. 12वा करा, 15वा करा, 16. तुम्ही परीक्षा द्या नका देऊ, पण निदान कमीत कमी अध्याय पाठ करा. आणि तुम्ही अध्याय पाठ केले की तुम्ही आपोआपच परीक्षेला बसणार, हे तेवढंच नक्की आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही अध्याय पाठ करा. आणि मला वाटतं 12-15 बहुतेक पाठही असतील बऱ्याच मुलांचे. आणि 16वा अध्याय सुंदर आहे. आपल्याला आपण कसं जीवनामध्ये वागलं पाहिजे, समाजात कसं वागलं पाहिजे, आपण स्वतःसाठी कसं वागलं पाहिजे, हे 16वा अध्याय तुम्हाला सांगतो. कारण त्याचं नावच आहे दैवासुर संपद विभाग योग. 17वा अध्यायामध्ये सगळं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कशी पूजा केली पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं आहे. तर हे सगळे अध्याय जे आहेत ते भगवंतांनी आपल्याला इतके सुंदर पद्धतीने शिकवलेले आहेत आणि ते आपण गीता परिवाराने आपल्याला उपलब्ध करून दिले. खूप एकही रुपया खर्च न करता आपल्याला घर बसल्या आपल्या वेळेनुसार, तुमची शाळेची वेळ, तुमची रोज खेळण्याच्या, तुमच्या ज्या काही इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या सांभाळून तुम्हाला गीता परिवारामध्ये तुम्हाला अध्याय शिकायला मिळत आहेत. आणि हे खूप तुमचं भाग्य आहे की इतक्या लहानपणी तुम्हाला शिकायला मिळते. आम्हाला तर खूप उशीर झाला, आम्ही फार मोठे झाल्यानंतर आम्हाला हे मिळाली संधी, पण तुम्हाला खूप लहानपणी ही संधी मिळाली आहे, तर त्याचं नक्की सोनं करा. आणि तुम्हाला आता ह्याचं महत्व समजणार नाहीये, तुम्हाला समजेल ज्यावेळेला तुम्ही मोठे व्हाल. जसजसे 20-22 वर्षाचे तुम्ही व्हाल,
आणि तुम्हाला जसजसे आता तुम्हाला आई वडील आहेत सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, पण ज्यावेळेला तुम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम फेस करायला लागते तेव्हा तुम्हाला ह्या भगवद्गीतेतल्या अध्यायांचा, त्यांच्या श्लोकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला वाटेल की अरे, आपण गीता परिवार केलं किंवा आपण भगवद्गीता शिकली, ते फार आपलं मोठं भाग्य होतं. आणि त्यातलं जे तत्व आहे ते आपल्या जीवनात किती उपयोगाचं आहे हे तुम्हाला त्यावेळेला समजेल. आणि मला वाटतं मी थोडासाच आता तुमचा वेळ घेते, मी जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटीज दाखवायच्या असतील तर त्या तुम्ही सगळ्यांनी दाखवा. आणि गीता परिवाराला असंच आता जशी L2 केली तशी L3, L4 पर्यंत सगळे कम्प्लीट करत जा. पण एकच विनंती राहील की थोडे थोडे तरी अध्याय तुम्ही पाठ करा. बाकी इतर सेवांचं मी तुमच्याकडून अपेक्षा नाही करत, पण अध्याय नक्की पाठ करा. आणि तुम्हाला एकच गीता परिवारात आहे, तुम्ही कुठल्याही लेवलला असला तरी कुठल्याही ट्रेनर ताईंना, तुमच्या L1च्या ताईंना, तुमच्या L2च्या ताईंना, L4 पर्यंतच्या कुठल्याही तुमच्या ताई असतील, तुम्ही त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यांना विचारू शकता, तुमच्या शंका तुमचं निरसन करू शकता. एवढंच मी तुम्हाला गीता परिवारातर्फे तुम्हाला एक ग्वाही देते. सगळ्यांना मराठी समजत असेल की नाही मला माहिती नाही, कारण बरीचशी इंग्लिश मिडियमची मुलं समजते असतील. नाही, समजतं मराठीच ना? आहे नाही ते, नाही मराठीच समजते. बॅच आहे. मराठीच आहेत ना? चालेल. तुम्ही तुमचं आता हेच कंटिन्यू करा. राधिकाताई, दादा, तुम्ही मला इथे हो बोलवलं त्याबद्दल मी मनापासून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि धन्यवाद. मुलांना परीक्षेसाठी, अध्ययनासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद ताई, तुम्ही आलात आणि ओके. मार्गदर्शन केलं. जय श्रीकृष्ण. खूप छान मार्गदर्शन केलं आणि मुलं खूप म्हणजे ऐकणारी आहेत. जसं सांगाल तसं ऐकतात मुलं. त्यामुळे तुमचं नक्की ऐकतील आणि पाठ करायला अध्याय घेतील. मला खात्री आहे ताई. ठीक चला आहे. ताई पुढे जाऊया. नंदिता ताई. हो हो. हो. आता पहिलं अनुश्री आणि हरिश्री ह्या गवळण सादर करणार आहेत. अनुश्री अनम्यूट हो. हा. हा म्हणा. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळकाना गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. कुणी म्हणे देवकीचा, कुणी म्हणे यशोदेचा, कुणी म्हणे देवकीचा, कुणी म्हणे यशोदेचा. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. कुणी म्हणे वसुदेवचा, कुणी म्हणे नंदराजाचा, कुणी म्हणे वसुदेवचा, कुणी म्हणे नंदराजाचा. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. कुणी म्हणे शिंके तोडितो, कुणी म्हणे माठ फोडितो, कुणी म्हणे शिंके तोडितो, कुणी म्हणे माठ फोडितो. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. एका जनार्दनी सारंग पाणी त्याची लीला त्रिभुवनी. एका जनार्दनी सारंग पाणी त्याची लीला त्रिभुवनी. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळतान्हा गोकुळात घाली धिंगाणा. छान अनुश्री. सुंदर सुंदर एकदम. हरिश्री खूप छान.
आता ह्याच्यानंतर नंदिताताई पुढे हो जाऊया. हो प्रीतीश मनाचे श्लोक म्हणणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री मनाचे श्लोक. श्रीराम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, अमुपंत आनंद या राघवाचा. मला सज्जना भक्ती पंथे लावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी व्यंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैकही राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वदा पाप बुद्धी नको रे. मला सर्वथा नीती सोडू नको हो, मला अंतरी सार विचार राहो. मला पाप संकल्प सोडून द्यावा, मला सत्य संकल्प जीवी धरावा. मला कल्पना ती नको विषयांची, कार्य घडे हो जनी सर्वची. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान पाठ केलेस वाटतं तू. मनाचे श्लोक पाठ झाले. पाठ हा कर बर झालेलं का, आहे. छान येते तुला म्हणायला. हा आणि जरासं शिस्तीत म्हणायला पाहिजे बर का, म्हणजे छान वाटते. हा ठीक आहे. नंदिताताई, नंदिताताई म्यूट आहे तुम्ही. हा 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 रिहाऊस जो आहे तो सद्गुरु स्तवन म्हणणार आहे. श्री राम श्री सद्गुरु स्तवन. श्री सद्गुरुभ्यो नमः. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूंचे भजन. सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बाळक वाढवे माता, नाना यत्ने करोनी. म्हणून सद्गुरूंचे भजन, जयासी घडे तोची धन्य. सद्गुरु विण समाधान आणिक नाही. सद्गुरूंची कृपा दृष्टी, होय आनंदाची दृष्टी. तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. सद्गुरु आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक. कैवल्य पददायक, अनाथ बंधू. मुमुक्षु जाती सुस्वर, करुणा पाहिजे अंबर. होय कृपेचा जगदर, साधका निवडी. सद्गुरु भवार नवीनचे तारू, बोधे पाववे पैल पारू. महाआवर्ती आधारू, भाविकांचो होय. की जो काळाचा नियंता, नाथरी संकटे सोडविता. की जे भाविकांची माता, परमस्नेहाळू. की जो परतीचा आधार, की ते विश्रांतीची थार. नातरी सुखाचे माहेर, सुख स्वरूप ऐसा सद्गुरु पूर्णपणी. तुटे भेडाची कडसणी, देहा मिळण लोटांगणी. त्या प्रभू श्री जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. कुठे शिकलास रे? कोणी शिकवली रेहाश? कोणी शिकवलं? म्यूट आहेस. हा. कोणी शिकवलं? मी बैठकीला जातो. अरे वा वा, खूप छान आहे. हा तिथंच मग मनाचे श्लोक तिथंच शिकवतात का? हो हो तिथं पण शिकवतो. हा ठीक आहे, खूप छान. नंदिताताई, हो आता ह्याच्या पुढे शर्वी आहे, ती तेलुगू गाणं म्हणणार आहे. बरोबर. तुझी काय तेलुगू मध्ये तेलुगू. ती हैदराबादची आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा ओके. म्हण शर्वी, तरी पण महादेवाची स्तुती आहे. म्हण. శివుడాడే నాడమ్మ సీతాద్రి కరాన పవుడాడేనమ్మ శాంభవి మెచ్చగాను జడలట్టు నిటురి ఆడగా చిడుముడి పడి బిదు జడసీలేగా మడమలెత్తి ఈ ముళ్ళో కంబులు గడగడలాడగా కనకాచలమున కరుణారసము
కన్నుల నిండగా छान आहे की छान छान आम्हाला आता काय काही अर्थ कळाला कळला नाही नाही. बाई खरं खूपच छान म्हणजे वाटते खरं ऐकायला खरं खूप छान वाटलं. बोलणार आहेस ना तू बोल की बोला. बोल शर्वी. जय श्री कृष्ण सर्वांना. मी गेले 4 महिन्यापासून गीता पाठांतर क्लास सुरू म्हणजे शिकतीये. सकाळची बॅच मुळे मला लवकर उठण्याची सवय लागली आहे. अरे वा माझे गीतामुळे माझे संस्कृत उच्चार स्पष्ट झालेत आणि ह्याचा फायदा मला माझ्या शाळेच्या अभ्यासात होतोय. मी राधिका ताईंचा आभार मानते. मला त्यांचं शिकवणं खूप आवडतं. जय श्री कृष्ण. किती छान. छान. तू पण मला फार आवडतेस. गोड बोलतेस छान. म्हणतेस छान. चला नंदिता ताई. हा आता शुभाश्री ही कृष्णाचं एक गाणं म्हणणार आहे. तिला अनम्यूट करा. हा मी ते नाही म्हणणार आहे. मी एक श्लोक म्हणणार आहे. हा म्हण ठीक आहे. प्रज्ञायोगदान स्तोत्र म्हणणार आहे. हा म्हण बाळा. राधा रासेश्वरी रम्या कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या सर्ववन्द्या वृंदावन विहारिणी वृंदा राधा रमा आशेष गोपी मंडल पूजिता सत्या सत्यपरा सत्यभामा श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता गोपी मूल प्रकृति ईश्वरी गांधर्वा राधिका आरम्या रुक्मिणी परमेश्वरी परात्परंतरा पूर्णा पूर्णचंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदा भव्याधि विनाशिनी श्री राधा 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 श्री राधा राधा राधा. खूप छान. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. खूप छान स्पष्ट आणि अगदी गोड. एकदम छान. नंदिता ताई. आता अजून कोणाला काही मुलांना काही मी बोलायचं का? दादानं म्यूट केले. दादानं अनम्यूट करा. नाही ठीक आहे हा. मी करू शकतो. हा. आता संपलेत का ताई? नाही हो, आहे हो. की तो म्हणजे हा आहे ना कोण अजून वरुण आहे ना वरुण? तो हे म्हणणार आहे ना. वरुण नाही आहे का आहे वरुण आहे ना आहे. वरून. तो म्हणणार आहे हो. वरूनला अनम्यूट कर. हा वरुण म्हण बाळा. रामरक्षाचे 60-10 श्लोक म्हणणार आहे मी आज. हा म्हण ठीक आहे. जिव्हा विद्या दीप्पातु भरत वंदिता स्कंदव दिव्या डप्पातु विजो अग्नेश कार्मुका करो सीता दीप्पातु देम जान धर्मजी मध्यम पात कडगोजी नाभिम चांद्रशया सुग्रीवेश कडिप्पातु सप्तनी हनुमत प्रभु उर्गुरुपासु करुणाशित जानने सुतित्पातु जंगे दशकानुका पादविभीषणस्य पातुलामो किलंबपु एताम लांब लोभेताम रक्षाया स्फुरी पुढे रचिरायुष्की पुत्री विजयी विनयी भवे. सगळी पाठ झालीये का? हो राम पाठ रक्षा. झाली. अरे वा छान छान. कुणाकडून सुंदर. शिकलास? आजोबांकडून. अरे वा मस्त. ते पण गीता शिकतात. हो शिकवतात. शिकवतात. गीता परिवारात आहेत? हो हो वा
छान. छान. आता अजून कोणाला काही बोलायचं आहे का? काही ताई सांगा. हा बोल की. ताई मी बोल मला पुढच्या वर्षी बॅच बदलायची असेल तर काय करू? हा आपल्याला ते ह्याच्यावर आहे, गीता परिवार learngita.com वर आपल्याला बॅच चेंज करता येईल. हा ठीक आहे. कोण आहे, कोण काय बोलणार असेल तर बोलू शकताय. लहान राधिकाताई मुलांना आपल्या काय गीता राधिकाताई आपल्या गीता परिवारातर्फे सुद्धा रामरक्षा, हनुमान चालिसा आहे की, आहे आहे. की. ह्याच्या पण आहेत. त्यामुळे मुलांना त्याच्यावर होय शिकायचं असेल तर त्याच्यावरही शिकू शकतात. आहे आहे हो. तिथे पण 4 वाजताची जी बॅच असते दुपारची ती साधारण मुलांची असते. मुलांचीच बाकी मग आहे. कॉमन असतात सगळे बॅचेस. बरोबर. आणि तिथे नंदिताताई बोलणार काय तुम्ही? नंदिताताई नंदिताताई बोला. मुलांना सांगा की काहीतरी. मुलांना आता आपल्याला गीता परिवाराने जी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, आपण पूर्ण 18 अध्याय शिकू शकतो. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने हे पूर्ण 18 अध्याय शिकावे. कारण आता म्हणजे मी जे ऑब्झर्व केलं की तुम्ही सर्वजण खूप छान म्हणतात. तर शाळेमध्ये तुम्हाला संस्कृत भाषा आहे का नाही मला माहित नाही, पण तरीही तुम्ही सगळ्यांनी ग्रास्पिंग चांगलं केलेलं आहे. तुमचे उच्चार स्पष्ट मला ऐकायला आले. त्याच्यामुळे तुम्ही L4 पर्यंत जाऊ शकता. आणि आता तुम्हाला आता सुट्ट्या लागल्या असेल तर तुम्ही L3 ते लगेच जॉईन केलं तर फारच चांगलं होईल. आणि हे कंटिन्यू ठेवा. आणि एकदा L1 to L4 तुम्ही पूर्ण केलं, त्याच्यानंतर तुम्ही परत सुद्धा जॉईन करू शकता. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली रिव्हिजन होऊ शकते. तुमचे ते ग्रॅज्युअली तुमचे अध्याय सगळे पाठ होऊ शकतात. आणि ह्याच्याबरोबर दर शनिवार रविवारी जे विवेचन असतं ते जर तुम्हाला ते तुम्ही आवर्जून अटेंड करत जा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की जीवनामध्ये कसं वागायचं, जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते कसे सॉल्व्ह करायचे, तर तो सगळा गायडन्स मिळतो. तर त्याच्यामुळे हे जे गीता परिवाराची साथ तुम्हाला मिळालेली आहे हे तुमचं म्हणजे भाग्य आहे. आपल्या सर्वांचंच भाग्य आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये गीता सोडून इतरही अनेक गोष्टी जे शिकवतात, जसं रामरक्षा आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, अजूनही हळूहळू ते वेगवेगळे ऍड करत जातील. तुम्ही ते जेवढं होईल तेवढं शिकत राहा. ठीक आहे, बस तेवढंच ताई मला सांगायचं. हा, बोल. L3 कधी सुरू होते? तर तुम्हाला ह्या ग्रुपवर माहिती येईल सगळी. हा ग्रुप सोडायचा नाही, ह्याच ग्रुपवर तुम्हाला माहिती येईल सगळी. हा ठीक आहे. ताई आता तर आता हरी आता अजून कोणाला काही बोलायचंय का? नाही तर हरिश्री समापन प्रार्थना म्हणणार आहे. हा दादा हनुमान चालीसा लावायचंय का काय आहे? लावायचं ताई शेवटी, अगोदर बर. लावा. आता लावलं तर चालेल. आता ताईला बोलू दे ना. एक सांगते मी आता. एक 3 मीटिंग मिनिटामध्ये मीटिंग हे बंद. सेशन संपेल. तर सगळ्यांनी परत जॉईन व्हा. मग हो हो 3 मिनिटात संपतंय हे. परत हो. सुरू करेन मी. नाही आता बंदच करा, तुम्ही लगेच सुरू हा करा. बंद करा लगेच. आता बंद एंड करा. करा आणि चालू करा परत. ठीक आहे. राधिकाताई धन्यवाद. मी लिव्ह केलं तर चालेल हो ना? हो चालेल हो चालेल चालेल. धन्यवाद ताई. धन्यवाद. मनापासून जय बोलवल्याबद्दल तुम्ही सगळ्यांचे आलात धन्यवाद. आलात आणि हो मार्गदर्शन चालेल केलं. छान छान वाटतंय. चालेल. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. बंद करा ते.